आता आपण ठाण्यामध्ये जाऊया. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अजित, खरं तर राज्यभरामधूनच ठाण्याकडे सुद्धा विशेष लक्ष आहे. ठाण्यामध्ये आज काय काय घडतंय? ठाण्याकडे राज्यभराचं लक्ष होतं आणि ते राहणार आहे. कारण का हे ठाणं असं आहे की या ठाण्यामध्ये वेगवेगळ्या युती झालेल्या आहेत, आघाड्या झालेल्या आहेत. मग त्या स्थानिक पातळीवरच्या असतील किंवा नव्यानं तयार झालेल्या आघाड्या आहेत. मी थोडक्यात सांगतो कसं आहे. सर्वात पहिले जागा सांगतो की ते शिवसेना जी आहे त्यांना 87 जागा आहेत, भाजपला 40 जागा आहेत आणि याच शिवसेना भाजप युतीनं एक नवीन आघाडी काढली, ते म्हणजे मुंब्रा विकास आघाडी. या आघाडीला 4 जागा त्यांनी दिलेल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी ठाण्यामध्ये संपुष्टात आलेली आहे. काल विक्रांत चव्हाण काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी जाहीर केलं आणि त्यांनी तब्बल 100पेक्षा जास्त काँग्रेसने अर्ज ठाणे महानगरपालिकेत भरलेले आहेत. शरद पवार गट जे आहे त्यांनी जवळपास 36 अर्ज भरलेले आहेत, मनसेनं 34, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षानं 53 अर्ज भरलेले आहेत आणि 8 जागांवरती आयात उमेदवार जे शेवटच्या क्षणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवेगळ्या म्हणजे ज्या पक्षात त्या तिकीट मिळालं नाही त्यांना त्यांनी तिकीट दिलेलं आहे. तर त्यांना ते कुठल्या पक्षातून ॲडजस्ट करतील किंवा त्यांना कोणाचे एबी फॉर्म दिले गेलेत हे अद्यापर्यंत स्पष्ट नाही आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं देखील तब्बल 16वर लढत 75पेक्षा जास्त अर्ज भरलेले आहेत. पहिल्यांदाच राष्ट्रवादी पक्ष इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ठाण्यामध्ये घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवतोय. म्हणजे एकंदर या ठाण्यामध्ये जी युती होत होती किंवा युती झालेली आहे, पण युती होत असताना अजित पवार गटाला गट पूर्णपणे 16वर बाजूला गेला. महाविकास आघाडीतून काँग्रेस बाजूला गेलं. त्याच पद्धतीनं नवीन मुंब्रा विकास आघाडी झाली. तर वेगवेगळ्या आघाड्या इथे झालेल्या आहेत आणि जर युतीची चर्चा शेवटच्या दिवसापर्यंत चालू होती, शेवटच्या क्षणापर्यंत चालू होती आणि जेव्हा एबी फॉर्म भरण्याची वेळ संपली त्यानंतर युती जी आहे ती जाहीर केली गेली आणि हा फॉर्म्युला जो आहे तो स्पष्ट करण्यात आला. मुळात हे सर्व ठरलं होतं, पण बंडखोरी टाळण्याकरता युतीनं सगळं केलं होतं. महाविकास आघाडीने देखील हेच केलं होतं. पण काँग्रेसमध्ये मारामारी झाली रात्री. त्यानंतर शिवसेनेचे अनेक जण नाराज झाले, त्यांनी नाराजी व्यक्त केली आनंद मठाच्या बाहेर. भाजपमध्ये 2 ते 3 जे कार्यकर्ते त्यांनी नाराजी व्यक्त केली. एका महिलेनंतर थेट ज्या ठिकाणी आमदार खासदार बसले होते त्या ठिकाणी जाऊन तिनं दरवाजा जोरजोरात तिथे हात मारला आणि मी तुम्हाला जाऊन देणार नाही, म्हणजे कुठेतरी त्यांना एक प्रकारे कोंडून ठेवलं असं चित्र तिकडे निर्माण झालं होतं. हे सगळे राडे झाले. शेवटपर्यंत कोणाला कोणता एबी फॉर्म मिळाला हे युतीनं ठरवून म्हणजे बाहेर येऊन दिलं नाही, स्पष्ट होऊन दिलं नाही. यामुळेच जे युती जी आहे म्हणजे शिवसेना भाजप जी आहे ही बंडखोरी कमीत कमी करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. कारण का 3 वाजेपर्यंत ज्यांना असं वाटत होतं की हे बंडखोरी करतील त्यांना थांबून ठेवलं. एबी फॉर्म दिले पण त्यावर सह्या नाही. काही लोकांना सांगितलं की तुम्हाला या नाही दुसऱ्या वाढून ॲडजस्ट करतोय, तुम्हाला थोडा वेळ थांबा, असं करून त्यांना थांबून ठेवलं. त्यामुळे सर्वात कमी बंडखोरी जी आहे युतीमध्ये पाहायला मिळते. युतीमधलं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणखीन किती मोठं होतं हे तुम्हाला सांगतो. जवळपास 600 प्रभाग आहेत, ज्या प्रभागामध्ये थेट 4च्या 4 वॉर्ड जे ते शिवसेनेचे आहेत. 3 ते 4 असे प्रभाग आहेत ज्या ठिकाणी पूर्णपणे भाजपचे उमेदवार आहेत. म्हणजे जे सीट शेअरिंग ठरली होती की प्रत्येक प्रभागामध्ये 2-2 उमेदवार, म्हणजे 2 भाजपचे 2 शिवसेनेचे. पण तसं न करता कुठे कोणाचं प्राबल्य आहे, एकही सीट पडू नये, एकही आकडा कमी होऊ नये, एकही नगरसेवक जो आहे तो आपला मागे राहू नये किंवा एकही उमेदवार आपला पडू नये, याकरता जवळपास 31 प्रभाग जे आहेत त्यापैकी 15 ते 20 प्रभागांमध्ये पूर्णपणे भाजप आणि पूर्णपणे शिवसेना अशा पद्धतीनं कॅन्डिडेट उभे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे महायुतीनं एका वेगळ्या लेवलच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये युती जी आहे ही ठाण्याची केलेली आहे. त्यामुळे 100पेक्षा जास्त त्यांचा जो नारा होता तो आता 110पेक्षा जास्त अशा त्यांनी आता नारा दिलेला आहे. त्यामुळे पूर्णपणे युतीला विश्वास आहे की त्यामुळे जसं आपण मगाशी म्हणालो ठाण्याकडे विशेष लक्ष आहे. सर्व गोष्टी ज्या